राज्याचे माजी मंत्री तथा घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजेश सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी प्रथम अभिवादन करतो। आता विद्यार्थी बंधूंबरोबर याचा फोन आला आपल्या वेळाला या नंतर बंधू तुझ्या सौ फौजदार मॅडम आमदार रावजी पाटील मुख्य उद्देश आहे आणि म्हणून आता कुठल्या प्रकारच्या घोषणेला अफवेला बळी न पडता आपण सर्वांनी एकजुटीने एक पत्राला सदस्य अभय केले असतील महाविकास आघाडीचा मेळावा झाला, काय वाटतं? मेळावा एक समन्वयाचा मेळावा होता। हे उमेदवार म्हणून बोलवलेला मेळावा नव्हता। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा बोलवला होता की बा सगळ्या पक्षाचे लोकसभेतले जे काही पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, मग ते आजी असतील, माजी असतील, सगळ्यांनी एकत्र बसून एक विचाराची देवाणघेवाण करावी आणि आम्ही सगळेजण संघटित होऊन या ठिकाणी या राक्षसाला वध करणार आहोत अशा स्वरूपाची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। नेमकी कशा प्रकारची निवडणूक वाटते ही लोकसभा? ही लोकसभेची निवडणूक, अरे ही लोकसभेची निवडणूक म्हणजे हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीची निवडणूक आहे। ही निवडणूक चांगल्या प्रकारची बघायला मिळेल आपल्याला। पुढचा उमेदवार कोण आहे ह्याला आम्ही महत्त्व देत नाही, परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतानं, दुपटीपेक्षाही जास्त मतानं निवडून येईल एवढं आपल्याला मी उमेदवार म्हणून आत्मविश्वासानं सांगतो। कारण मतदारांमध्ये ती तीव्रता आहे, मतदारांमध्ये क्रोध आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलंय। मग त्यामध्ये नोकरदार वर्ग सोडला नाही, शेतकरी सोडला नाही, व्यापारी सोडला नाही, GSTच्या नावाखाली, ID, CID, इन्कम टॅक्स, EDच्या नावाखाली सोडला नाही। प्रत्येकाला नामोहरम करण्याचं काम या नमो सरकारनं या ठिकाणी ज्याच्यामध्ये केलंय त्याची चीड सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयामध्ये आहे आणि ती मताच्या रूपानं प्रगट होणार आहे हे आपल्याला उघड्या डोळ्यानं बघायला मिळेल।